प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील एरंडोली जिल्हा परिषद गटात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील अंतर्गत राजकीय समीकरणे सध्या वेगाने बदलताना दिसत आहेत। या गटात सर्वसमावेशक, निष्ठावंत आणि विकासाभिमुख उमेदवाराची गरज असल्याचं मत व्यक्त केलं जात असून याच पार्श्वभूमीवर बेळंकी गावच्या लोकनियुक्त सरपंच सारिका महेश कुमार शिंदे यांच्या नावावर राजकीय वर्तुळात चांगली चर्चा घडत असल्याचं चित्र आहे। मिरज पूर्व भागात भाजपची मते अधिक मजबूत करण्यासाठी तसेच ग्रामीण मतदारांना विश्वासात घेण्यासाठी सारिका शिंदे यांची उमेदवारी राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावी ठरेल असा दावा जनतेतून व्यक्त केला जात आहे। भाजपचा पक्ष जेव्हा अडचणीच्या काळातून जात होता त्या पडत्या काळात डॉक्टर महेश कुमार शिंदे यांनी तळागाळात जाऊन पक्ष संघटन मजबूत ठेवलं। अनेक अडचणी असूनही त्यांनी भाजपची मशाल विझू दिली नाही। त्याचबरोबर वैद्यकीय सेवेतून त्यांनी सर्वसामान्य जनतेशी थेट नातं निर्माण केलं। या संघर्षपूर्ण काळात उभ्या राहिलेल्या निष्ठेमुळेच शिंदे कुटुंब आजही जनतेच्या विश्वासाचं केंद्रबिंदू मानलं जात आहे। याच विश्वासाच्या बळावर सारिका महेश कुमार शिंदे यांना बेळंकी ग्रामपंचायतीची उमेदवारी देण्यात आली आणि संपूर्ण गावाने एकत्रित येत त्यांना विजयी केलं। त्यानंतर अल्प कालावधीतच बेळंकी गावच्या विकासाचा चेहरा बदलला। ग्रामपंचायतीच्या इतिहासात सर्वाधिक विकास कामे खेचून आणणाऱ्या सरपंच म्हणून सारिका शिंदे यांची ओळख निर्माण झाली आणि त्यामुळेच त्या संपूर्ण मिरज पूर्व भागात चर्चेचा विषय ठरल्या। आता हाच विकासाचा आणि निष्ठेचा प्रवास जिल्हा परिषदेत पुढे नेण्याची योग्य वेळ असल्याचं कार्यकर्त्यांचं मत आहे। एरंडोली जिल्हा परिषद गटातून त्यांना उमेदवारी दिल्यास भाजपला एक संध मतपेढी, महिला नेतृत्वाचा विश्वास आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळू शकतो अशी राजकीय गणितं मांडली जात आहेत। निष्ठावंतांना न्याय देणारा पक्ष म्हणून भाजपची ओळख असून पडत्या काळात पक्षासोबत खंबीरपणे उभ्या राहिलेल्या शिंदे कुटुंबाला आता संधी मिळावी अशी भावनिक आणि राजकीय अपेक्षा मिरज पूर्व भागातील भाजप कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे।